आई, मी मागे लागले नाहीये तिच्या. लक्ष ठेवलंय मी, बारीक लक्ष तिच्यावर, जे प्रत्येक घरातल्या बाईला करावंच लागतं. नाहीतर मग हे असं होतं. बघा ना, तुम्हीच बघा. अगं काय बोलतेस तू? आई, अहो तुमच्या अजूनही लक्षात येत नाहीये का? अहो जरा बघा, नीट बघा या मुलीकडे. स्वानंदी, मी तुला नेहमी सांगत होते ना, नोकरांना नोकरासारखंच वागवायचं असतं, नाहीतर डोक्यावर भिऱ्या वाटतात हे. आणि आज तेच झालं, हिने सिद्ध केलं ते. अगं बघ, नीट बघा तिच्याकडे. आई तुम्हाला सांगते, हिचा फक्त आणि फक्त आपल्या पैशावर डोळा आहे. आता बोला ना मल्लिका, तू खूप अतिरेक करतेस. बोला बोला, मला सवय झाली आता. काकू अहो, मला 1 मिनिट, अजूनही कळत नाहीये एक्झॅक्टली झालंय काय. थांब ना, समरला येऊ दे ना, मग सगळं नीट सांगते. दरवेळी तिची बाजू घेतेस ना तू. तुला आता याचा पश्चाताप होणार आहे. काकू, काय झालं का? इतके अर्जंट का बोलवलंस मला? बरं झालं समर तू आलास ते, कारण तू निदान माझं बोलणं ऐकून तरी घेतोस. बाकीचे सगळे काय नेहमी माझी चेष्टाच करत असतात. मी अतिरेक करते ना, मी काहीही बोलते. माझ्या काय बोलण्याला अर्थच नसतो, हो की नाही आई? मल्लिका, स्पष्ट बोल ना काय ते. स्पष्टच बोलते आता, म्हणूनच समरला बोलून घेतले. समर, मला सांग, तुझी सोन्याची चेन कुठे? हे मी तुला देत नाहीये ग चिंकी, हे सगळं तुझंच आहे आणि मी पण तुझाच आहे. कुठली चेन? अरे तीच चेन जी तुझ्या वडिलांनी तुला दिली होती. अरे नाही का, वाढदिवसाला दिली होती बाबांनी तुझ्या. प्रत्येक पूजेला तू आवर्जून घालतोस ना, ती तुझी चेन कुठे आहे ती? इतकं जीवापाड जपतो त्या चेनला तू. अरे ती चेन तू जास्त वापरतही नाही, कारण तुझ्याकडून ती कुठेतरी हरवेल म्हणून. पण त्या चेनचा आत्ता काय संबंध आहे काकू? समर, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना प्लीज. कुठे आहे ती चेन? चेन घरातल्या लॉकरमध्ये किंवा ऑफिसच्या लॉकरमध्ये असू शकते. हा म्हणजे मी पूजा संपून तसाच जर घाईघाईने ऑफिसला गेलो तर मग ऑफिसच्या लॉकरमध्ये काढून ठेवतो, नाही तर मग घरातल्याच लॉकरमध्ये असेल. अजून कुठे जाणार आहे? नाही समर, ही चेन कुठल्याही लॉकरमध्ये नाहीये. म्हणजे ती चेन मी दाखवते.